आता आपण सध्या अकोट तालुक्यातील सर्रास जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे जे समजा फिरस्ती असतात, कुठं त्यांचे आई वडील फिरस्ती पोट भरण्यासाठी इकडे तिकडे जात असतात. अशा विद्यार्थी जे आहेत त्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहेत, पण त्यांना आता शिक्षण भेटत आहे शाळेमध्ये. पण त्यांच्याजवळ आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना जे शिक्षणातल्या ज्या शासनाच्या विविध योजना असतात त्यांचा लाभ घेता येत नाही आहे. याकडे संबंधित विभागाने आधार कार्ड कसं त्या विद्यार्थ्यांना दिल्या जाईल लवकरात लवकर, याकडे प्रशासन शासन यांनी आवर्जून लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तालुक्यातल्या लय शाळेतल्या विद्यार्थ्याजवळ राजू अजून आधार कार्ड नाही ना. आपा आधार कार्ड नसलं ना, तुम्हाला माहिती आहे ना, जिकडे तिकडे गेले की आधार कार्ड आणि पॅन कार्ड मागते. पण पोरायला आधार कार्ड आवश्यक आहे. पण अकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात जे लेकरं आहेत, म्हणजे लय मोठा आकडा आहे. तर या शाळेत जवळपास जे नेहरू विद्यालय या ठिकाणी म्हणजे 25-30 लेकरं आहेत ज्याजवळ आधार कार्ड नाही. आणि आधार कार्ड काढायला गेले ते आधार कार्ड लेखा ते निघत नाही. याबाबत की मी सूर्यवंशी साहेब जे आहेत अकोटची BO आणि याशिवाय सावरकर सर जे आहेत ADI अकोट याला फोन लावता. या दोघांनी फोन उचलला नाही. म्हटलं बुवा आपलं काम आहे पत्रकार लोकांचं फोन लावून ते विचारायचं. आजकाल कसं आहे, शासनाच्या कोणत्याही योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर साऱ्यात पहिले आधार कार्ड मागते. आणि तुम्ही सांगा, हे शाळेत शिकणाऱ्या लेकराचे आधार कार्ड जर निघाले नाहीत तर यायचे पुढे कामं होतील काय? त्याच्यानं त्याच्या अनंत अडचणी चालून म्हणजे वज्रच त्रास होऊन आला ना. यासाठी प्रशासनानं की नाही याकडे लक्ष द्यायची गरज आहे. आता आधार कार्ड जर त्या लेकराजवळ नसलं तर तुम्ही सांगा या गोरगरीब लेकराले सरकारी योजनेचा कसा लाभ घेता येईल बरं? हां, पण जाणून घेऊ की श्रेणी विद्यालयामध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे, पण या शिक्षकांनी त्यांना जे त्यांचं शैक्षणिक भवितव्य खराब नाही झालं पाहिजे त्यासाठी त्यांना हे शिक्षण देत आहेत. पण त्यांच्या आधार कार्डसाठी काय सुविधा करत आहेत, त्यांनी कुठं पाठपुरावा करत आहे ते जाणून घेऊ त्यांच्याकडून. माझ्या शाळेमध्ये एकूण 525 विद्यार्थी आहे. त्यापैकी 25 विद्यार्थ्याचे माझ्याकडे आधार कार्ड नाही आहे. आधार कार्डसाठी एवढे प्रॉब्लेम येऊन राहिले की त्यांचे जन्म प्रमाणपत्र नसल्यामुळे आधार कार्ड काढू शकत नाही आहे. आणि त्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न केले आहे. पंचायत समितीला सुद्धा SO2 SO3 हे फॉर्म भरून दिले आहे. फक्त आधार कार्ड नाही आहे, पण हजर आहे. त्यांची आम्ही सगळं शिक्षण बुडू नये म्हणून, शिक्षण वाया जाऊ नये म्हणून शिक्षणासाठी आम्ही त्यांना शाळेमध्ये प्रवेश देत आहोत. आणि बाकीच्या सरकारच्या कोणत्याही सोयी सुविधांना घेता आहे ते सुविधा आमच्याकडून ते करत आहे. पण त्यासाठी आधार कार्ड निघाले पाहिजे आणि पोर्टलवर ते आले पाहिजे. यासाठी माझी नम्र विनंती आहे की काहीतरी व्हायला पाहिजे. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,